नगरपालिका संपल्या की जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यामध्ये निश्चितपणाने आम्ही काही मंडळी एकत्र बसू आणि पूरक या गोष्टी निश्चितपणाने होतील. एकत्र येण्याच्या अशा कुठल्या चर्चा आमच्या हातून घडलेल्या नाहीत, ना त्यांचे निरोप ना आमचे निरोप. पण कुणीतरी ती टूम उठवलेली असावी असा कोणताही निरोप कोणाचा कोणाला नाही. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामध्ये श्रेयवादाचं राजकारण सुरू झालेलं आहे. या संदर्भात 2 दिवसांपूर्वी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पाटील यांच्यावर खडे बोल लावलेले होते आणि आजही अशाच तऱ्हेचं एक तासगावमधील सावळज सिद्धेवाडी तलावासंदर्भातही त्यांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे. नक्की कोणत्या संदर्भात ते आज बोललेत आणि त्यांची भूमिका नक्की काय राहणार आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत संजय काका पाटील. काय नक्की भूमिका आणि कशा तऱ्हेचं हे सिद्धेवाडी तलावातून डावा आणि उजवा कालवा असे 2 कालवे पूर्वीच्या काळात काढले होते. पण काही ठिकाणी जमिनी अतिशय पोकळ असल्यामुळे लाल घेरवाड ज्याला आपण म्हणतो, घेरवाड लाल, त्यातनं पर्क्युलेशन होऊन ते कॅनल सगळे पाझरत होते. त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत होतं. हे कॅनल गेले 20 वर्ष 22 वर्ष बंद आहे. तेव्हा ह्या कामाला गती देण्यासाठी सिद्धेवाडी तलावामध्ये आम्ही टेंबूचं पाणी आणून सोडतोय भूडवरनं. ते पाणी वरच्या ठिकाणी आपल्याला देण्यासाठी घाटमाथ्यावरच्या गावांना पण आणि या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. म्हणून हे दोन्ही कॅनल डावे आणि उजवे जवळजवळ 2500 एकराची ती स्कीम वाढती आणि त्या भागातल्या लोकांना त्याचा फायदा होतो आणि ते ग्रॅव्हिटीचं पाणी आहे, स्वस्त पाणी आहे. तेव्हा अशा पद्धतीनं ते मंजूर झालं. काल काही पेपरमध्ये मला पाहायला मिळालं. मी माझी पत्र दिलेली, मान्यता दिलेली, GR निघालेला, तो उल्लेख आलेला सगळं दाखवलं. पण त्याचबरोबर काही दुपारी सिनियर माणसं आली, त्यांनी सांगितलं की शेतकरी उद्ध्वस्त झालाय आणि ह्या श्रेयवादाच्या लढाई किंवा कुणी केलं लोकांना माहिती असतं. तेव्हा कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबवून आम्ही अडचणीत आहे, आमचं कंबरड मोडलंय. तुम्हाला दोघांना काम करायच्या दृष्टिकोनातून आमच्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष द्या. थोडंसं अधिकारवाणीने त्या मंडळींनी सांगितलं शेतकऱ्याच्या प्रश्नावर लक्ष द्या. म्हणून मी पुन्हा त्यांना आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्याचे प्रश्न महत्वाचे आहेत. शेतकरी मोडून पडलाय आणि अशा अवस्थेमध्ये आपण एकमेकाची जिरवाजिरवी करायचं ठरवलं तर ह्या प्रश्नाकडे लक्ष जाणार नाही, थोडं कमी होईल आणि हे कुठेतरी त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी काम करण्याची भूमिका यावी. हा काय कुणी एकानं घेतलेला कार्यक्रम नाही. शेतकरी सगळ्या त्यांच्या एकत्रितपणातनं येऊन पुढे आपणाला ते राज्य सरकारला सादर करायचं आहे. तेव्हा या प्रश्नामध्ये त्यांनी खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांच्या आपण काम करूया अशी भूमिका या निमित्तानं मी आज व्यक्त केली. विटा ते म्हैसाळ रस्ता असेल किंवा आत्ताचा तुम्ही जो मुद्दा घेतलेला आहे सिद्धेवाडी तलावासंदर्भातला, हे संबंध जे श्रेयवादाचं जे राजकारण होतंय ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं ठेवून केलं जात आहे. नाही, आता GR आत्ता निघाला त्यामुळे त्यांनी ते काढलं. त्या रस्त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा असं आहे की तो रस्ता तिकडनं 2 लाईनला आलेला आहे. विटा टू म्हैसाळ आता परवा 976 कोटी आहेत, पण त्या बजेटला अॅन्युअल प्लेटमध्ये घेऊन मान्यता मिळाली. 1100-1200 कोटीपर्यंत तो रस्ता जाईल तासगावच्या बायपास सहित. तेही सगळे पुरावे आहेत. केव्हा तिथनं काम सुरू झालं, गेले 4 वर्ष त्याची काम सुरू आहे. तिकडनं मनमाड, शिर्डी, नगरच्या पुढे बाकी बारामती, फलटण, पुन्हा माऊली टू विटा अशी ही कामं सगळी टप्प्याटप्प्याने 1000-1500 कोटीची कामं ते काढत चाललेली आहेत. आत्ता त्या 976 कोटीच्या कामाला ती मंजुरी मिळाली. तो चौपदरी रस्ता आहे. विटा टू म्हैसाळ हा चौपदरी रस्ता धरलेला आहे. त्या गाड्यांचं ट्रॅफिक आहे हे बघून, त्यामुळं ह्या निश्चित गोष्टीचा फायदा होणार आहे आणि तासगाव शहरामधली जी अडचण आहे, जो बायपास आहे, जो आम्ही पूर्वीच्या काळामध्ये सर्वे केलेला होता, त्याच्यानंतर आमदारांनी एक मीटिंग बोलवली होती. त्यांनी काय त्यामध्ये सुचवलं असेल, थोडंफार त्यामध्ये आलंय का नाही मी पाहिलं नाही, पण फार थोड्या गोष्टी शुल्लक त्यामध्ये असतील. जसंच्या तसं जो पूर्वीचा केलेला भाग आहे तो तसाच्या तसा मंजूर झालेला आहे. 1100-1200 कोटीपर्यंत साधारण ती कुठेतरी त्याची किंमत होऊ शकेल. रफली 976 कोटी त्यांनी दाखवली आणि त्याला मान्यता मिळाली. आता काय 1200 होईल, 1100 होईल, किती झालं
तर तो रस्ता लवकर काम चालू होईल. आता टेंडर काढून गेले 1-2 महिन्यापाठीमागे तासगावमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. त्यामध्ये तुम्ही असं जाहीर केलं होतं की येत्या काही दिवसांमध्ये आम्ही तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा करणार आहोत आणि काही दिवसानंतर कार्यकर्त्यांनाही विश्वासात घेऊन त्या संदर्भात आम्ही वेगळी भूमिका जाहीर करू. त्या संदर्भात काय चर्चा झाली आहे का? नाही, अजून चर्चा नाही. फोनवरनं आम्ही एकमेकाशी थोडं बोललेलं आहे. नगरपालिका संपल्या की जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यामध्ये निश्चितपणाने आम्ही काही मंडळी एकत्र बसू आणि पूरक या गोष्टी निश्चितपणाने होतील. मध्यंतरीच्या काळामध्ये प्रसिद्धी माध्यमातून आबा काका गट एकत्र येणार अशा तऱ्हेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या संदर्भात तुमची भूमिका आता काय राहणार आहे? एकत्र येण्याच्या अशा कुठल्या चर्चा आमच्या हातून घडलेल्या नाहीत, ना त्यांचे निरोप ना आमचे निरोप. पण कुणीतरी ती टूम उठवलेली असावी असा कोणताही निरोप कोणाचा कोणाला नाही. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांमध्ये होते. त्या संदर्भात तुमची भूमिका काय राहणार आहे? कारण जिल्ह्याचं राजकारण एकेकाळात तुमच्या हातामध्ये होतं. सांगलीच्या माजी उपनगराध्यक्ष म्हणून तुम्ही काही काळ काम केलेलं आहे. आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालणार आहेत? महापालिकेच्या इलेक्शनमध्ये निश्चितपणाने लक्ष घालणार आहे. कारण महापालिका ही जवळजवळ 4-4.5 लाख लोकसंख्येचं हे महापालिकेचं क्षेत्र आहे. या ठिकाणी निश्चितपणाने ही महापालिका चांगली चालवण्यासाठी चांगली माणसं पण आत यावी लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू. महापालिकेमध्ये आम्ही निश्चितपणाने लक्ष घालणार आहे. तुम्ही खासदार असताना ड्रायपोर्ट असेल किंवा विमानतळ, कोल्हापूरचं विमानतळ असेल, या संदर्भात एक वेगळी अशी भूमिका घेऊन तुम्ही आवाज या संदर्भात उठवलेला होता. शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. आता त्याचं काम कशापर्यंत झालं आणि ते नक्की होणार असं काय वाटतं? विश्वास वाटतो का? ड्रायपोर्टच्या बाबतीमध्ये आपण पूर्वी रांजणीला जागा घेतली होती. गडकरी साहेबांनी त्याला मान्यता दिली. त्यांच्या डिपार्टमेंटची माणसं आली. त्याचा सगळा सर्वे झाला. सगळा सर्वे करून तो वर पाठवला. पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टी आहेत. पण मधल्या काळामध्ये पुन्हा ड्रायपोर्टला किमान 100-125 एकर जागा लागते. तेवढी जागा तिथं उपलब्ध होईना. शेळी मेंढी पालन महामंडळाची ती जागा आहे. त्यामध्ये ती महामंडळाकडून देण्याची भूमिका काही लवकर त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली नाही. कालच मी ऐकलं की गोपीचंद पडळकरांनी सांगितलं की तिथली जागा मी देतो महामंडळातली. तर शासन दरबारी त्यांनी ती जागा तिकडे दिली तर रांजणीला ड्रायपोर्ट निश्चितपणानं होईल. बाकीच्या सगळ्या प्रोसेस झालेल्या आहेत. जागेअभावी राहिलं होतं, तिथं मिळत नाही म्हणून आपण सलगऱ्याला गेलो होतो. सलगऱ्याला 500-550 एकर गायरान आहे. त्या ठिकाणची 100-125 एकर जागा एका बाजूची रोडला लागून तिथंच रोड जातोय. रोडला लागून ते ड्रायपोर्ट असावा असा मी तो प्रयत्न केला. पण काही थोड्याशा तिथं ज्यांची शेती करत होते त्या सोसायटीच्या माध्यमातून करणारी थोडी शेतकरी त्यांनी विरोध केला. थोडंसं पालकमंत्र्यांनी ते थांबवण्याचा त्यावेळच्या दृष्टीनं प्रयत्न झाला. पण सगळे रिपोर्ट अगदी MIDCचे उद्योगमंत्री म्हणून जे आत्ताचे उदय सामंत आहेत तेच त्यावेळी होते. त्याला गडकरी साहेबांनी फोन केला. आमची मिटिंग झाली. तसे आदेश कलेक्टरना दिले होते आणि ते सगळे रिपोर्ट पॉझिटिव्ह वर गेलेले आहेत. त्यामुळे जागा मिळाली तर एअरपोर्ट निश्चितपणानं होईल. मग ते रांजणी होईल किंवा तिकडचं सलगरी होईल. रांजणीला जागा मिळाली तर तो रेल्वे स्टेशन जवळ आहे आपलं तिथं रांजणीचं. कवठेमहांकाळमध्ये जे जातं पंढरपूर रेल्वे लाईन ते जवळ आहे. त्यामुळे तो अधिक फायदेशीर तिथं होईल. आता गेल्या महिन्यामध्ये सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगे यांनी असं एक वृत्त जाहीर केलं होतं की सांगलीच्या विमानतळाला, कोल्हापूरच्या विमानतळाला मान्यता मिळालेली आहे आणि ज्यासाठी अधिग्रहण लागणार आहे जमिनींचं ते द्यायला शेतकरी तयार आहेत आणि ती प्रक्रिया चालू करणार आहोत. 200 बसा घेऊया की 200 एकरच्या वर अधिक काळ एकरपेक्षा अधिक जमीन लागणार आहे. तर शेतकरी ते द्यायच्या भूमिकेत असतील तर मग 350 एकरच्या पुढं मिनिमम 350 एकर जमीन लागते. ती अक्वायर करून दिली तर मग एअरपोर्टची अडचण येणार नाही. ॲग्रीपोर्ट म्हणून आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने ते करता येतं. शेतकऱ्यांच्या हितासाठी पुढची भूमिका तुमची काय राहणार आहे? कारण मध्यंतरच्या काळामध्ये तुम्ही घेतलेलं चक्काजाम आंदोलन असेल, कार्यकर्ता संवाद मेळावा आहे. आता पुढची भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी काय असणार? शेतकऱ्यांच्या हिताच्या म्हणण्यापेक्षा शेतकरी खरंच अडचणीत आहे. द्राक्ष बागायतदार पूर्णपणे कोलमडलेले आहेत. डाळिंब बागायतदारांची अवस्था वाईट आहे. ऊस शेतीवाल्यांची अवस्था तशी अडचणीची आहे. कारण त्यांचंही टनेज कमी आलेलं आहे. 6 महिने पाऊस उघडला नाही. अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. जिराय शेतीचं झालेलं आहे. तेव्हा त्यांच्यासाठी लढणे हे एकमेव माझ्या डोळ्यापुढचं ठेवलेलं ध्येय आहे. नक्कीच.
नक्कीच या निमित्तानं तासगावमध्ये जे श्रेयवादाचं राजकारण सध्या सुरू आहे ते राजकारण याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांच्या हितासाठी, कारण अतिवृष्टीनं शेतकरी सध्या ग्रासलेला आहे, त्यांचं कोट्यावधींचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि हे नुकसान महत्त्वाचं आहे आणि श्रेयवाद यासाठी दुसरा भाग आहे. त्यामुळे श्रेयवादाकडे लक्ष न देता शेतकऱ्यांच्या हितासाठी इथून पुढच्या काळामध्ये लढणार असल्याचं संजय काका पाटील यांनी सांगितलंय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.